इराणमुळे स्वातंत्र्यानंतर भारताने जे काही कमवलं होतं आंतरराष्ट्रीय दर्जावर इतर देशाचे त्यांचे जे संबंध होते, म्हणजे आता जर आपण पाहिलं रशियाचं जर मी उदाहरण दिलं, रशियाचे आपले संबंध आता पूर्णपणे बिघडत चालले. यासोबतच आता इराणवर जो हल्ला झालाय, इराण आपला चांगला मित्र देश होता तरीच आपण त्यांच्या सोबत आहोत किंवा त्यांच्या बाबत काय बोलत आहोत असे सगळं परिस्थिती नाहीये. त्याच्यामुळे जे आंतरराष्ट्रीय संबंध होते ते देखील संपूर्ण त्या एग्रीमेंट मध्ये फॉरेन पॉलिसीच्या संदर्भात सुद्धा उल्लेख आहे की अमेरिकेचे फॉरेन पॉलिसी जी आहे त्याच्या विरोधात भारत सरकार जाणार नाही. आता अमेरिकेची फॉरेन पॉलिसी काही आहे की इराण मधलं रेजिम बदललं पाहिजे, त्यांनी असणारं इस्रायलचं वर्चस्व त्या ठिकाणी मान्य केलं पाहिजे आणि त्याच्या विरोधात आपण असणारा एकही आवाज उठवत नाही. अनेक इस्लामिक देश आहेत. या इस्लामिक देश जम्मू आणि काश्मीरच्या संदर्भात त्यांची वेगळी भूमिका आहे, ती भारताबरोबर नाही. इराणची भूमिका ही नेहमी हीच राहिलेली आहे की जम्मू आणि काश्मीर हा भारताचा भाग आहे. ज्यावेळेस आपल्याकडे तेल खरेदी करायला पैसे नव्हते त्यावेळेस त्यांनी आपल्याला $60 मिलियन तेल त्यांनी असणारं आपल्याला तसंच दिलं. 6 महिन्यानंतर आपण ज्यावेळेस पैसे ते परत करायला गेलो त्यावेळेस त्यांनी असणारं घेतले नाहीत. ते म्हटले हे व्यापारामध्ये आपण असणारं कन्वर्ट करू. म्हणजे एवढे चांगले संबंध इराण बरोबर जे आहेत ते इराण बरोबरचे संबंध आत्ताचं सरकार हे पूर्णपणे बिघडवतंय अशी असणारी परिस्थिती आहे. एक लक्षात घेण्यासारखं आहे की सध्याचं इराण आणि दुसरं जुन्या काळचं पर्शियन एम्पायर हे दोन्ही एकच आहेत. पर्शियन एम्पायरनी कधीच कोणासमोर झुकलं नाही आणि कोणाचंही वर्चस्व त्यांनी मानलं नाही. त्यांनी राज्य त्यांची मिटली पण ते कधीही सरेंडर झालेले नाहीत. किंवा याही युद्धामध्ये इराण सरेंडर होईल असं मला अजिबात वाटत नाहीये. उलट भारत सरकार त्याच्यामध्ये एक मुद्दा मिस करतोय असं मला स्वतःला दिसतंय की मुस्लिम कंट्रीजमध्ये इराणनी अटॅक केल्यानंतर सुद्धा शाब्दिक कंडेमनेशनच्या बाहेर काहीही झालेलं नाही. उलट माझं म्हणणं आहे की जे भारत सरकार लक्षात घेत नाहीये ते म्हणजे की आमच्या इथं अमेरिकन बेसेस कुठे कुठे आहेत याची माहिती, जी अचूक माहिती मिळते त्यांना, त्या देशातल्या माणसाने दिल्याशिवाय कसं काय होणार आहे. त्याच्यामुळे चायना आणि रशिया याच्यापेक्षा जे मुस्लिम कंट्रीज आहेत तेच मुस्लिम कंट्री अचूक माहिती इराणला देतात आहेत आणि म्हणतात तुम्ही बॉम्बिंग करा, मिसाईल ड्रोन ह्याच्याने तुम्ही अटॅक करा. म्हणजे जी सटीक 99% जे अटॅक झालेले आहेत ते सगळे अटॅक्स अमेरिकन बेसवरती झालेले आहेत किंवा त्यांची जिथे जिथे ऑफिसेस आहेत त्याच्यावरतीच झालेलं आहे.